मित्रांनो, केतनचा प्रवास अनुभवांचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आलेलो आहे कांजूरमध्ये छत्रपती नगर अर्थातच छत्रपती गोविंदा पथक यांचा आज 2026चा सराव प्रारंभ आहे हा दहीहंडीचा. त्याचा आज ते नारळ वाढवणार आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण आज त्यांचं शूट करायला आपण इथे आलो आहे. मित्रांनो, खूप छान वातावरण आहे आणि तसं बघायला गेलं तर कांजूरमध्ये सगळ्यात पहिलं 8 थर लावणारं हे मंडळ 2008ला खूप प्रतीक्षेनंतर 2018ला खूप प्रतीक्षेनंतर 8 थर लागले. पण हे 8 थर लागण्यामागची जो काही काळ होता त्याबद्दल पण आपल्याला प्रत्येका गोविंदाशी बोलायचे आणि आपल्याला काही पदाधिकाऱ्यांशी पण बोलायचं आहे. इकडचं वातावरण कसं आहे, ह्या दहीहंडीला घेऊन कांजूरमध्ये काय तो जल्लोष असतो, काय माहोल असतो ते पण आपल्याला ऐकायचं आहे. तर आपण जाऊया आणि ह्या उत्सवात सामील होऊया. तर चला जाऊया. सो मित्रांनो, आपण बघतो आता फायनली भटजी काका आलेले आहेत, त्याबरोबर मंडळाचे पदाधिकारी आहेत. आता थोड्या वेळात मुलं जमतीलच, थोडी थोडी मुलं येतात आहे. आणि आपण त्या साईडला बघतोय, तिकडे आहे जिम. आपण त्या जिममध्ये पण जायचं आहे. मुलं वर्कआउट पण करतात आहे आणि तिथे आता सगळ्या ह्या कार्यक्रमाची रेलचेल चालू आहेत. पदाधिकारी आले आहेत आपले. आणि बघायला गेलं तर ऑलमोस्ट म्हणजे आज शनिवार असल्यामुळे प्रत्येक जण कामावरून येतात आहे. आता तसं बघायला गेलं तर हळूहळू आता मुलं येत आहेत. तर आपण आता प्रत्येका मुलांशी पण बोलूया. तर चला जाऊया. नमस्कार. प्रॅक्टिस म्हणजे आज नारळ आपण वाढवतोय. ह्याच्या अगोदर प्रॅक्टिस होत होती? आता या वर्षीपासून म्हणजे आजपासूनच स्टार्ट होते. ओके. आणि ह्या वेळेला पावसाचा थोडं विषय आहे. नाही आता असं वाटतं की प्रॅक्टिसला पाऊस पडूच नाही. मग अशी प्रॅक्टिस पोरांची सुरळीत होईल आणि सुका असले की जरा मजा येते प्रॅक्टिस करायला वगैरे. ओके. आणि ह्या वेळेला कितीचा प्रयत्न असेल असं वाटतंय? 9 थर या वर्षी आम्हाला लावायचेच आहे. ओके, थँक्यू. माझ्या बरोबर आहे मित्रांनो, माझ्या बरोबर आहे यश नाईक. सॉरी, यश नाईक. आणि ह्या छत्रपती गोविंदा पथकातला 4 एक्क्याचा मानकरी येतो. कसा आहे तुझा अनुभव, कसा आहे मंडळाबद्दलचा? अनुभव मी 2020-24 पासून होतो, तेव्हापासून खूप चांगलाच आहे अनुभव माझा. आणि सगळे एकदम फ्रेंडली राहतात, फॅमिली सारखे पूर्ण मंडळाची पोरं वगैरे. सगळ्या अडीअडचणीत वाईट काळात आनंदात सगळे एकत्र असतात. तर खूप चांगलं वाटतंय, आपुलकी आपल्या मंडळाबद्दल. आणि यावर्षीचं स्वप्न पण आहे सर्वांचं, थोड्या गेल्यासाठी उठलेलं, यावर्षी पूर्ण पण करायचं. विशेष काय तयारी? कारण का खूप चांगली मंडळ आहेत अजून पण, म्हणतात ना की आपल्याला पण बेस्ट करायचं आहे. काय तुझं ऑब्झर्वेशन असतं जेव्हा तू ते व्हिडिओ बघत असतोस तेव्हा? ऑब्झर्वेशन हे असतं की आपल्या ज्या चुका आहेत, कारण खूप मोठी मंडळ आहे, जयजवान झालं, आर्यन झालं, कोकण नगर झालं, त्यांचे ते काय ट्रिक्स वापरतात सक्सेसफुल होण्यासाठी. आणि आपण पण त्या ट्रिक थोडाफार वापरल्या तर आपण पण थोडं सक्सेसफुल होऊ. कारण थोडा चुका असतात त्या फक्त सुधारायच्या असतात. तर त्या चुका सुधारल्या तर आपण पण त्यांना मात देऊ आणि त्यांच्या बरोबरीला येऊ. चालेल, तुला बेस्ट ऑफ लक. थँक्यू. मित्रांनो, मागच्या वर्षी 2025 मध्ये आरंभ ची हंडी जी विक्रोळीला होती ती आपण बघतोय. प्रॉपर 8 थर एकदम कडक मध्ये. मित्रांनो, आपण हे बघतोय 9 थराचा प्रामाणिक प्रयत्न मित्रांनो बघतोय, बसून लागलेत. हे बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये खूप म्हणजे म्हणतात ना, ही खरी कसोटी आहे मित्रांनो ह्या मंडळाची. ही म्हणतात ना, एक प्रयत्न आहे, तो पण प्रयत्न ह्या आपल्या मंडळाने दाखवलाय. हा खूप प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रत्येकाची जिद्द, प्रत्येकाची ती एक म्हणतात ना स्ट्रेंथ इथे प्रत्येकाने आपली आजमावली आहे. आणि हा जो क्षण होता ह्याच्यासाठी खूप त्यांना मनापासून त्यांचं एक म्हणतात ना हॅट्स ऑफ आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि खूप मस्त वाटतंय. 9चा एकदम प्रामाणिक प्रयत्न मित्रांनो. हे बघा,
पाण्याच्या राजाला फॉलो करायचं आपल्याला यावेळी. नक्कीच सगळ्यांचे आभार. काय तुम्ही आम्हाला सगळ्यात पहिलं तर तुम्ही आम्हाला इथे बोलवलात. मी ठाण्यात ना एवढं मला बोलायचं आधी काय माहितीये का, मी 10 वर्ष खूप आम्ही लोकांनी स्ट्रगल केलं. सगळ्यांनी बघितलं असेल, दादाला सगळं माहिती आहे. राकेशला म्हणजे राकेशचं नाव घेतलं म्हणजे समजून जायचं किती सगळं आमची हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे. तर 10 वर्ष आम्ही एवढं स्ट्रगल केलं. 8 लावणारा गोविंदा पथक होता. 10 वर्ष आम्ही 8 लावू शकलो नाही. ठीक आहे, त्या 10 वर्षामध्ये आम्हाला कोण बघत नव्हतं, बोलत नव्हतं, कोण आमच्याबद्दल विचार करत नव्हतं. मला बोलायचं असं आहे, मोटिवेशन असं असलं पाहिजे की आपण आज तुम्ही पुन्हा चालू करताय. गेल्या वर्षीच्या बद्दल तुम्ही विशेष नका करू की कुठून पाय गेला, कसं पडलं, काय पडलं. हे इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट काय यावर्षी आपल्याला काय करायचं. आम्हाला 10 वर्ष लागली, पण येत्या 3 वर्षामध्ये आम्ही जे केलं, जे 8 लागत नव्हते, 7 लागत नव्हते, पोरं नव्हते, गोविंदा बंद व्हायची वेळ आलेली, पण तिथून पुन्हा कमबॅक जो केला. हे खरं आहे त्यांचं. रात्री 2 वाजेपर्यंत प्रॅक्टिस होती. मोजून 50 ते 60 पोरं होती गेल्या वर्षी. बरोबर. रात्री 2 वाजेपर्यंत प्रॅक्टिस झाली 2 वाजेपर्यंत. तर तिथून आपण पुन्हा जे मागे 10 वर्ष काय झाले ते सगळ्या मुलांना एकच सांगितलं की जे मागे झालं ते त्याला सगळं सोडून द्या. ते संपला विषय. आता नवीन आपल्याला काय करायचं, सेट चेंज करायला लागला, सेट चेंज करा. पोझिशन चेंज करायला लागली, पोझिशन चेंज करा. पूर्ण टीम चेंज करायला लागेल. तर आपल्या टीम साठी करतोय ना आपण, तर सगळं चेंज करायला लागेल. आणि त्याच्या मागे पूर्ण सोल मधून त्याच्या मागे लागायचं. मग त्याला काही होऊ दे. मग पहिली सगळ्या जागेवरती पण जो तुम्हाला अभ्यास करायचा, आपल्याला 10वीचा अभ्यास करायचा तर 9वीतला अभ्यास करून चालणार नाही. कळलं. मी मुलांना ते सांगितलं. अगोदर आम्ही काय करायचो, आम्हाला 8 लावायचे, अभ्यास करायचो 7 थरांचा. 7 थर करायचे, तेवढंच करायचं आणि बाहेर जाऊन लावून यायचं. मग प्रॅक्टिस आपल्याला काय करायची, 9 थराची, तर जागेवरती 9 थराची प्रॅक्टिस केली पाहिजे. अटेम्प्ट करायचा तर जागेवरच 9 थरांचा पूर्ण अटेम्प्ट करायचा. फेल झालो. त्या फेलियर मधनं आपल्याला कळतं की कुठे आपण मागे आहोत, कुठे आपण पुढे आहोत. बरोबर ना. तर तो प्रॅक्टिस त्या पद्धतीत असलं पाहिजे. आणि कुठे प्रॉब्लेम्स असतात ते कोच बसलेले आहेत तुमचे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि कोणी मागे राहत नाही ना. तुम्ही पण तेवढं. आणि मी बघितलं, फोटो बघितला, मग अशी व्हिडिओ बघितला, जबरदस्त ट्राय होते. थोडासा काय छोटे मोठे आहेत ते त्या वर्षी निघून जातील मला असं वाटतं, कारण खूप प्रयत्न चांगला होता. चांगली प्रॅक्टिस चालू आहे, चांगली पोरं चांगली आहेत. काय त्यांच्यामध्ये ऑलरेडी स्वतःमध्ये सगळ्या व्हिडिओत पण बघितलं, एवढे इमोशन्स आहेत. गेल्या वर्षीचे इमोशन मी बघितले, जो तो रडतो हे ते इमोशन्स ह्या वर्षी काढायचे बाहेर, दुसऱ्यांना रडवायचं आपण. असं काय दुसरं काय तयारी आहे ना. तयारी होईल. चांगली तयारी आहे, चांगली लागायला आपल्या चांगल्या घेऊन.
दादा खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि जो तुम्ही बेस दाखवला ना तो म्हणजे म्हणतात ना की पिलर आहे. बरोबर. पिलरचं जे स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे आणि हे तर प्रत्येका म्हणजे आता तुम्ही गेस्ट म्हणून आलात पण तुम्ही प्रत्यक्ष दाखवलं काय कसं वाटलं म्हणजे काय अनुभव आहे तुमचा ह्याच्याबद्दल काय सांगू शकाल? मला असं वाटतं प्रत्येक गोविंदाच्या इथे मी गेलो तर मला हे सगळं करायला भेटलं पाहिजे, कारण प्रत्येक गोविंदा मोठा झाला पाहिजे. हे कॉम्पिटिशन म्हणून नाही, पण प्रत्येक याच्याने काय होणार, जर मला छोटासा जर नॉलेज आहे काय असेल तर मी सर्व वाटलं तर ते नॉलेज वाढत जाईल आणि जेवढा वाढत जाईल तेवढा गोविंद आपला वाढत जाईल, सण मोठा होत जाईल. हे मेन. आणि सगळी पोरं आज प्रॅक्टिसला आपण दाखवतो आणि त्यांनी सगळ्यांनी मला पण मान दिला की हे पोरं ये इकडे ते उभं राहा आणि ते लागले. म्हणजे नक्की तुमची जी मेहनत बघून आहे ना तुम्ही सक्सेस व्हाल आणि काही गरज लागली तर मी पुन्हा तुमच्या बरोबर आहे. धन्यवाद. मला दाखवायला हे करायला खूप आवडतं. नाव आपण कशासाठी करतो? कुमार दादा आत्ताच्या घडीला म्हणजे आता 3 महिने आता आपले आता आहेत विशेष काय जिम मध्ये तो सराव केला पाहिजे जे जास्त करून थराच्या मुलांनी आणि शिडीच्या मुलांनी? प्रत्येकाने मला असं वाटतं लेगचा वर्कआउट केला पाहिजे. हॅमस्ट्रिंग, क्वाड्रिसेप्स, ओके. ग्लूट्स मसल किंवा लोअर बॅक आहे ना, ह्या सगळ्याचा वर्कआउट प्रत्येकाने केलं पाहिजे आणि स्ट्रेचिंग केलं पाहिजे. वाईट स्क्वॉट झाले त्याच्याने जास्तीत जास्त आपल्याला उभं राहायला लेग्स मध्ये पॉवर मिळते आणि चांगले लेग्स असेल तर आपण वेट चांगलं कव्हर करू शकतो वरती. आता जे तुम्ही जो बेसचा फॉर्मेशन दाखवला आणि बेस आणि सब बेसचा जो फॉर्मेशन दाखवला त्याच्यामध्ये व्हरायटी आहेत भरपूर आहेत करायला गेले तर. आणि यांना स्वतःला कळलं असेल ना काय चेंजेस आहेत याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये तुम्हाला मजबूती, बॅलन्सिंग आणि जो वरून येणारा मुलगा, जर आपण जेव्हा थर कॉलम्स होतात वगैरे तेव्हा वरून येणाऱ्या मुलाला खरंच याच्यामध्ये मार्क कमी लागेल, कारण खालचा सेट लगेच खाली पडणारच नाही, तर तेवढा बेस आपण पॉवरफुल लावतो. ओके. वरचा मुलगा वरच पडून राहणार, साईडला होणार आणि त्याला वेगळं करता येतं आपल्याला. त्यामुळे तो basic. प्रश्न हंडी म्हटलं ते एथोपीचा खेळ, ह्यामध्ये संवाद जरुरी असतो का? माझ्यामध्ये कसं माहिती सर, टॉप बेस पासून टॉप पर्यंत प्रत्येक ही जागा महत्वाची असते. प्रत्येकाची एक चुकी म्हणजे आपण पूर्ण फलत असतो, हा. तर प्रत्येक ठिकाणी कोच किंवा ऍज सिडी प्रमुख जात नाही, तर प्रत्येक ठिकाणी जातो. तर त्याने आपलं म्हणजे चुका किंवा त्या ठिकाणी होणारे प्रॉब्लेम सांगितले गेले पाहिजे का? 100% सांगितले गेले पाहिजे. आता जसं मी बेस लावला तर बेसमध्ये मी बाहेर उभा आहे किंवा सीडी कोच बाहेर उभा आहे, तर त्याला माहित नाही तिथे ते काय चाललंय, ऑलरेडी सेट लागताना. तर तिथे 2 पोरं त्यांची मेन असली पाहिजे की ते डिसिजन घेतील की आता हा सेट लागणार नाही, लागेल, बरोबर आहे की नाही बरोबर आहे, हा सेट असंच लागला पाहिजे. तर तिथे 2 असले पाहिजे, प्रत्येक सेट वरती 2 पोरं मेन असली पाहिजे, त्यांचा डिसिजन असला पाहिजे. सेकंड बेस त्या बेसवरती सेट झाला तर तो सेट परफेक्ट आहे याचा डिसिजन घेणारे ते 2 पोरं असली पाहिजे. कोच त्याला विचारतो, म्हणजे मी माझा सेटअप सांगतो, मी काय करतो का बाबा तू कसा सेट आहे, परफेक्ट आहे, मग सेट वरती घ्या. सेकंड बेस एकदा तुम्हाला बोलला की रेडी आहे तर मग वरती सेट लागत जातो. आणि प्रत्येक ठिकाणी तो आपला एक डिसिजन प्रत्येक पोराने घेतला पाहिजे, त्या प्लेअरने घेतला पाहिजे. प्रत्येक जण ह्या क्षेत्रामध्ये फिटनेस आहे पण अलर्टनेस नाही आहे. बरोबर. ओके. अलर्टनेस असेल तर चतुरता पाहिजे. चतुर्थ पाहिजे. आता आपण बघतोय जसे आता उपनगरामध्ये पण, मुंबईमध्ये पण, ठाण्यामध्ये पण स्पीडला खूप महत्व आलंय, खूप महत्वाचं आहे. पण त्यामध्ये फिटनेस असून महत्वाची नाही, ती चाणक्य वृत्ती पाहिजे, चतुरता पाहिजे आणि तेवढा अलर्टनेस पाहिजे. नक्कीच पाहिजे. स्मार्ट वर्क हा ऍक्च्युअली या गेमचा पहिला उद्दिष्ट काय, स्मार्ट वर्क तुमचा असला पाहिजे. वेट तुम्ही किती घेता, पण कशा पद्धतीत घेता, आपल्या बाजूचा मुलगा तो जात असेल तर त्याला कसं कव्हर करता येईल किंवा मागच्याला आपल्याला वर पोहोचवायचं तर तिथे काय कामाला येईल, ती जिम नाही कामाला येणार, त्यावेळेला स्मार्ट वर्कच त्यांचं कामाला येईल. तर या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे, फिटनेस पण असलं पाहिजे, स्मार्ट वर्क असलं पाहिजे, एकी असली पाहिजे आणि सगळ्यांशी संवाद करणं हे पण गरजेचं आहे. तेव्हा तो पूर्ण प्रॉपर टीम तयार होते, कारण हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल काम नाहीये, प्रत्येक पूर्ण टीमचं काम आहे. टीम वर्क करेल तर रिझल्ट फायनलला नक्कीच चांगला आहे. सर कसं डिसाईड करता की हा गोविंदा या थरासाठी परफेक्ट आहे, या बेससाठी तर ठीक आहे, पहिला तर दुसरा तर कसं तुम्ही ते डिसाईड करता? त्याची बघा, त्यांचं जे शरीर यष्टी आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं त्याचा बॅलन्सिंग. कारण आपण डायरेक्ट आला पहिल्याच दिवशी आपण त्या टॉपला टाकत नाही, कारण पहिल्या त्याचे 2 दिवस 4 दिवस आपण बघतो की त्याची कॅपॅसिटी काय, त्याची उभी राहण्याची पोझिशन काय, त्याचा अँगल काय, त्याची स्ट्रेंथ काय, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्याला त्या जागेवर आपण सेट करतो. आणि स्पीडसाठी आता तर प्रो गोविंदा आलं ते स्पीडच मॅटर करतो, बरोबर. त्यासाठी कशी काय ट्रेनिंग होणार आहे? बघा, तुमचा सेट 8चा सेट बसलेला आहे, तुम्ही 8 लावता उतरवता, 7 लावता उतरवता, बरोबर आहे, म्हणजे सेट तुमचा पडणार नाही. मग तुम्हाला प्रॅक्टिस काय करायची आहे तर स्पीड वरती करायची आहे. तर तुमच्या आजचा स्पीड 50 मिनिटं असेल, सेकंड असेल, काही असेल, मग त्याला तुम्ही ती 49 वरती कसे आणाल, 45 वरती कसे आणाल, 50 वरती कसे आणाल, ते तुमचे कोच आणि तुमची जी टीम आहे ती बरोबर तुमच्याकडनं करून घेते. ते टीमचं काम आहे आणि मग त्या मुलांचं सुद्धा काम आहे की मला ह्या जागेवरती पोहोचायचं तर मी कसं स्पीडला पोहोचेल, जे कोच आपले सांगतात, सर सांगतात, त्या पद्धतीने केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये आपण बसणार. एक शेवटचा प्रश्न, अरे गोविंदामध्ये जसं तू हा बोलला, आता थोडा प्रश्न विचारले की
स्ट्रेंथ तर महत्वाचीच आहे, पण जी शार्पनेस आहे ती कशी डेव्हलप करतो? त्यासाठी जो काय वेगळं- ऍक्टिव्हनेस कसा तो Activeness. मला असं वाटतं ज्या गोविंदावरती ह्या एकतर साहसी खेळ आहे आणि इथे जेवढे पण गोविंदा त्या गोविंदा खेळतात तो नक्कीच प्रत्येक स्मार्ट आहे म्हणूनच तो तिथे पोहोचतो. नाहीतर जे कोच आहे जे शिकवणार आहेत, तर तशा मुलाला वरतीच घेतच नाही ऍक्च्युली. मुळात तो मुलगा तिथे नसतोच. ते जेवढे स्मार्ट आहे, स्मार्ट वर्क करणारी मुलं तीच त्या गोविंदामध्ये सहभागी असतात. त्यामुळे एवढा मोठा विषय. अजून एक प्रश्न, दहीहंडीमध्ये कोच हा कधी कधी चुका झाल्या वरडतो, तर हे वरडणं काय काय लागतं, पण त्याचं महत्व कधी कळतं की बाबा कोच वरडला, पण कधी त्याचं महत्व कळतं? आता एक हे आहे वैयक्तिक कोमल दादा, तुम्ही खूप अग्रेसिव्ह असता, त्यामध्ये नो चूक. मी बघितली आहे ती गोष्ट ठाण्याच्या राजाच्या प्रॅक्टिसला. बरोबर. खूप म्हणजे तिथे चुकीला माफी नसते. म्हणजे मी आहे, हा. वैयक्तिक बोला. वैयक्तिक बोलायचं म्हणजे ना, मला असं वाटतं जे आपल्याला पाहिजे आपण काय- कोणासाठी करतो, माझ्यासाठी करत Yes. नाही किंवा मी Yes. माझ्या नावासाठी करत नाही. माझं नाव आता जसं आपण त्या छत्रपती गोविंदा पथकचे इथे उभे, छत्रपतीचं नाव जर करायचं तर छत्रपतीसाठी आपल्याला काही करायला तयार असलं पाहिजे आपण. मग जर कोच बोलतोय की मला हा अशा पद्धतीने उभा असला पाहिजे, तर त्याच पद्धतीनेच उभा असलं पाहिजे. नसेल जमत तर माघार घ्या, नाही तर मला दुसरा मुलगा बनवता येईल. तर तिथे थोडंसं पण ऍडजस्टमेंट नाही की तो समजा माझा, कारण का त्याला तिथे आता समजा हा तिथे कॅपेबल नाही आणि हा कॅपेबल आहे, तरी मी ह्याला वापरतो. हा काय मला 5 लाख रुपये देत नाही किंवा काही देत बरोबर नाही. आहे. पण तिथे फक्त काय तर आपण आपल्या त्या नावासाठी करतो. त्यामुळे तिथे सरांनी काय बोललं, कोचने आपल्याला काय बोललं, तर त्या प्लेअरनी ऍक्च्युली मनावर घेतलंच नाही पाहिजे. गुरुचं काम आहे त्याला ओरडणं, प्रेमाने करणं, आणि जेव्हा सक्सेस लावतात तोच कोच त्यांना डोक्यावर पण बसवतो, डोक्यावर हात फिरवतो, टाळ्या वाजवतो त्यांच्यासाठी. सर माझ्या मते ना, जेव्हा कोच ओरडतो ना, पण जेव्हा हातात ट्रॉफी येते, आपण ठरला जातो, तेव्हा त्या ओरडण्याचं महत्व समजतं की नक्कीच तेव्हा ते मुलंच मग कोचला डोक्यावरती घेऊन नाचतात आहे ना. त्यामुळे ते राग आलाच नाही पाहिजे आणि राग आला पण पाहिजे. राग डोक्यात घेऊन गेले पाहिजे. मला आज बोलला, उद्या मी तुला दाखवतो करून, हा राग असला पाहिजे. थँक्यू दादा, Thank you दादा. मनापासून आभार. धन्यवाद. बजरंग बली की, गुरु साईनाथ महाराज की, बाल कृष्ण महाराज की, पार्वती पते हर हर